सगळ्यात आपला जो गोल राहतो तो राहतो ब्लड लॉस वगैरे जे होतं इंजरी नंतर, तर ते आपल्याला सगळ्यात पहिला क्युअर करणं. दुसरं आपली जी श्वास घ्यायची जी कॅपॅसिटी आहे, ठीक आहे, ती मेंटेन ठेवावी, त्यांना काही हानी नका पोहोचावी. तर हे दोन प्रायमरी गोल्स राहतात जे सरांनी सकाळी सांगितले. With this understanding of infections, the most common is Vandala. The second is urinary tract infections. याच्यासोबतच आपले जे इन्फेक्शन वगैरे जे कॉम्प्लिकेशन येऊ शकतं, तर ते पहिला एक श्वासनलिकेमध्ये जे फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन होऊ शकतं पहिला, आणि दुसरं आपले युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन जे UTI वगैरे म्हणतात ते होऊ शकतं. So our goal is also managing infection of the urinary tract, but it is also to incorporate this process of becoming independent even for bladder function. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन तर आपण त्याच्यावर उपचार घेणं तर आहेच, पण त्याच्यामध्ये पण तुम्ही स्वतः कसे स्वाधीन होऊ शकता ते इम्पॉर्टंट आहे. तुम्ही स्वतः करू शकता ते. So the methods that we use are to prevent infection and for them to be functionally independent in managing their bladder and for them to prevent any further infection from happening. जे आपण करतो त्याच्यामध्ये तुमची स्वाधीनताही राहते आणि तुम्हाला इन्फेक्शनही नको व्हावे म्हणून आपण खूप सारे प्रयत्न करतो. The prerequisite for starting any rehabilitation program for any individual who has had spinal cord injury, irrespective of level, is sitting. बसणं हे सगळ्यात मुख्य आणि सगळ्यात म्हणजे ह्याच्यात लेवल वगैरे नाही बघितली जात, तर ह्याच्यामध्ये आपण बसणं सिटिंग ही खूप इम्पॉर्टंट आहे. The biggest deterrent to progressing or even starting that would be a pressure ulcer. The biggest deterrent or what would prevent starting that process would be a pressure ulcer. प्रेशर अल्सरला आपण म्हणजे अवॉइड करणं त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट ही गोष्ट राहते बसणे. So the best way to do it is to prevent it from happening. Like I said, this when we manage those. जर जखम व्हायच्या अगोदर आपण प्रिव्हेंट करू शकतो तर ती खूप मोठी अचीवमेंट आहे आपल्यासाठी, ना की जर